Good morning students, welcome back in e-learning videos of physics. Today we are going to see one new point in our chapter structure of atom and nuclei, and that point is radioactive disintegration or law of radioactive decay. What is meant by radioactive disintegration? The spontaneous breaking of nucleus is called as रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन. म्हणजे एखादा न्यूक्लियस जर आपण कन्सिडर केला असेल आणि न्यूक्लियसचे कन्व्हर्जन जर दुसऱ्या फ्रेश न्यूक्लियसमध्ये होत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन. आता रेडिओएक्टिव्ह एलिमेंट्स कुठले कुठले आहेत तर तुम्ही युरेनियम कन्सिडर करू शकता, तुम्ही थोरियम कन्सिडर करू शकता, तुम्ही स्कॉन्टियम कन्सिडर करू शकता. म्हणजे हे जे सगळे आहेत हे सगळे आपण काय म्हणतोय रेडिओएक्टिव्ह एलिमेंट म्हणतोय. आणि मग याच्यावर दुसरा एखादा पार्टिकल जर हिट केला तर यांचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय फ्रेश ॲटम मध्ये होतंय, फ्रेश न्यूक्लियाय मध्ये होतंय. मग ज्यावेळी एखादा न्यूक्लियाय हा डिफरंट पार्ट मध्ये डिवाइड होतोय तर त्याला आपण काय म्हणतोय डिसइंटिग्रेशन म्हणतोय. एक बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला देऊ शकतो. एखादा दगड घेतला आपण आणि हा दगड जर हिट केला दुसऱ्या दगडावरती तर काय होतंय तर त्या दगडाचे काही पार्टिकल्स येऊन जातात बाजूला, बरोबर का? म्हणजेच काय पहिल्यांदा जो दगड होता तो हिट केल्यानंतर आन्सर होतोय का नाही राहत. म्हणजेच काय तर त्याचं डिसइंटिग्रेशन होतंय, दुसऱ्या पार्टिकल मध्ये काय होतंय कन्वर्जन होतंय. याला म्हणायचं काय डिसइंटिग्रेशन. म्हणून आपण काय म्हणतोय रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन. the spontaneous emission of the spontaneous breaking of nucleus is called as radioactive disintegration. तर दुसरा आहे रेडिओएक्टिव्ह डिके लॉ. तर याच्यामध्ये दोन तीन फॅक्टर आहेत, ते पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो काय फॅक्टर आहेत ते. याच्यामध्ये dN/dt हा एक फॅक्टर आहे आणि त्याच्यामध्ये n(t) हा एक फॅक्टर आहे. बघा आपण कुठले दोन फॅक्टर कन्सिडर केलेत dN/dt. आता n(t) म्हणजे काय तर टोटल नंबर ऑफ न्यूक्लियाय ज्या प्रेझेंट आहेत त्यांना काय करायचं n(t). बघा t या टाइम मध्ये टोटल नंबर ऑफ न्यूक्लियाय किती प्रेझेंट आहेत n(t) एवढे आहेत. परंतु ज्यावेळी याचं डिसइंटिग्रेशन होतंय त्यावेळी dN अमाउंट ऑफ न्यूक्लियाय dt एवढ्या टाइम मध्ये काय होतात डिसइंटिग्रेट होतात. म्हणजे क्या असणार आहे नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगोइंग ए डीके. dN/dt म्हणजे काय नंबर ऑफ न्यूक्लियाय अंडरगोइंग ए डीके म्हणजे त्यांचं डिसइंटिग्रेशन होतंय. म्हणजे dN एवढ्या न्यूक्लियायचं dt एवढ्या टाइम मध्ये काय होतंय डिसइंटिग्रेशन होतंय. कशामधून तर n(t) एवढ्या न्यूक्लियाय. पहिल्यांदा टोटल नंबर ऑफ न्यूक्लियाय किती असतात n(t) एवढ्या न्यूक्लियाय असतात आणि n(t) एवढ्या न्यूक्लियाय मधून dN एवढ्या न्यूक्लियायचं dt एवढ्या टाइम मध्ये काय होतंय डिसइंटिग्रेशन होतंय आणि याला आपण काय म्हणतोय रेडिओएक्टिव्ह डिके लॉ. बघा काय असेल रेडिओएक्टिव्ह डिके लॉ. the number of nuclei undergoing a decay per unit time is directly proportional to the number of unchanged nuclei present at that instant. बघा तर स्टार्टिंगला आपण काय बघितलं रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन बघितलं. What is meant by radioactive disintegration? The spontaneous breaking of nucleus is called as radioactive disintegration. मग याच्यामध्ये काय होतंय तर ज्यावेळी दुसरा पार्टिकल आपण त्याच्यावरती हिट करतो एखाद्या न्यूक्लियावरती तर प्रत्येक वेळी त्याचं फ्रेश न्यूक्लियामध्ये कॉन्स्टंटली काय होत जातंय कन्वर्जन होत जातंय आणि यालाच आपण काय म्हणतोय रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन म्हणतोय. त्यानंतर आपण काय कन्सिडर केलं रेडिओएक्टिव्ह डिके लॉ. आता याच्यामध्ये रेडिओएक्टिव्ह डिके लॉ मध्ये काय असणार आहे तर पहिला आपण फॅक्टर घेतला n(t). n(t) म्हणजे काय टोटल नंबर ऑफ न्यूक्लियाय प्रेझेंट ॲट टाइम t. ज्या टोटल नंबर ऑफ न्यूक्लियाय प्रेझेंट आहेत t या टाइमला त्या किती असतील n(t). आणि dN/dt म्हणजे काय तर dN एवढ्या न्यूक्लियाय dt एवढ्या टाइम मध्ये काय होतात डिसइंटिग्रेट होतात म्हणून त्याला आपण काय म्हणलंय dN/dt. आणि मग लॉ काय सांगतोय द नंबर ऑफ न्यूक्लियाय undergoing per decay, the number of nuclei undergoing per unit time is directly proportional to the number of unchanged nuclei present at that instant. म्हणजेच काय minus dN/dt is directly proportional to n(t). आता हे मायनस काय इंडिकेट केलंय कारण न्यूक्लियाय काय व्हायला लागले
dn by dt is directly proportional to n of t. n of t म्हणजे काय? ज्या न्यूक्लिआय टोटल नंबर ऑफ न्यूक्लिआय अनचेंज्ड आहेत त्याला म्हणायचं n of t. आणि dn by dt म्हणजे काय की dt एवढ्या टाइम मध्ये यामधला dn एवढ्या न्यूक्लिआय काय व्हायला लागल्या डिसइंटिग्रेट व्हायला लागल्या आणि निगेटिव्ह साइन काय करते त्या डिक्रीज व्हायला लागल्या आणि त्याच्यानंतर आपण काय करतो बघ मायनस dn by dt is equal to कॉन्स्टंट काय करायचा याच्यावर आपण लॅम्बडा घेऊ लॅम्बडा n of t where lambda is called as a constant and this constant is also called as a disintegration constant. या लॅम्बडाला आपण काय म्हणतोय disintegration constant, right? Where lambda is called as constant or disintegration constant and negative sign shows that the number of nuclei are disintegrated or decay, right? तर याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे डेरिवेशन बघायचं आहे. यानंतर आपण काय बघणार आहे डेरिवेशन. कशासाठी डेरिवेशन तर बघा डेरिवेशन फॉर कशासाठी बोलतो बघा डेरिवेशन फॉर n of t is equal to e raised to minus lambda t. सॉरी काय असेल बघा n naught into e raised to minus lambda t. आपण काय बोलतोय डेरिवेशन बोलतोय. तर हे डेरिवेशन आपण काय करणार आहे बघणार आहे. तर डेरिवेशन बघत असताना बघा की हे डेरिवेशन बघत असताना तर काय फॅक्टर आपल्याला कन्सिडर करायला लागतात. आपण काय डेरिवेशन बघतोय n of t is equal to n naught into e raised to minus lambda t हे डेरिवेशन बघणार आहे. हे डेरिवेशन बघताना आपल्याला दोन फॅक्टर कन्सिडर करायला लागतील. पहिला आहे तो n of t. n of t म्हणजे काय टोटल नंबर ऑफ न्यूक्लिआय प्रेझेंट ऍट एनी इन्स्टंट ऑफ टाइम t. पहिल्यांदा ज्या टोटल नंबर ऑफ न्यूक्लिआय प्रेझेंट आहेत ती या टाइमला तर आपण काय म्हणतोय n of t. टोटल नंबर ऑफ न्यूक्लिआय present at time t या टाइमला ज्या टोटल नंबर ऑफ न्यूक्लिआय प्रेझेंट आहेत त्याला म्हणतो आपण n naught. आणि दुसरं म्हणजे काय dn. dn means number of nuclei undergoing decay in a time dt. म्हणजे dt एवढ्या टाइम मध्ये dn एवढ्या न्यूक्लिआय काय झालं डिसइंटिग्रेट झाल्या त्याला आपण काय म्हणलं dn म्हणतो. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे अकॉर्डिंग टू रेडिओएक्टिव्ह डिके लॉ काय आहे रेडिओएक्टिव्ह डिके लॉ तर बघा अकॉर्डिंग टू रेडिओएक्टिव्ह डिके लॉ dn upon dt is equal to minus lambda n of t. Equation number 1. We know that the radioactive decay law is dn upon dt is equal to minus lambda into n of t. Right? We have to take integration on both sides and limit tends to n naught to n of t. मिनिमम किती असणार आहे व्हॅल्यू n naught, मॅक्सिमम किती असणार आहे n of t. म्हणजे टाइम मिनिमम किती असेल 0, मॅक्सिमम किती असणार आहे n of t असेल. म्हणून आपण काय करतो याच्यामध्ये इंटिग्रेशन कन्सिडर करतोय. इंटिग्रेशन वर n टेंड्स टू 0 to n of t dn upon dt is equal to integration over n naught to n of t into minus lambda n of t असं आपण काय केलं कन्सिडर केलं. आता n च्या ज्या टर्म्स आहेत बघा याच्यामध्ये ज्या n च्या टर्म्स आहेत त्या आपण एका बाजूला करू म्हणजे काय होईल इंटिग्रेशन ओव्हर n naught to n of t तिकडे घेऊया म्हणजे काय होईल dn upon n of t is equal to या साईडला काय राहील मायनस लॅम्बडा बाहेर घेऊया हा dt इकडेच आहे बघा हा dt इकडेच आहे आतमध्ये फक्त dt च आहे n naught to n of t बरोबर. मग तुम्हाला माहिती आहे याचा लॉग काय येईल dx upon x बघा इन जनरल dx upon x चा
चा भाग काय येतोय log of x येतोय बरोबर का dx अपॉन x चा भाग काय येतोय log of x मग dn अपॉन n चा भाग काय आहे log of n of t काय आहे बघा log of n of t is equal to minus lambda log of dt t असतोय प्लस डिसइंटिग्रेशन कॉन्स्टंट काय असतोय इंटिग्रेशन कॉन्स्टंट काय असतोय c असतोय बघा याच्यामध्ये आपण काय केलं की हा लॉग तुमच्याकडे आहे याला आपण काय घेतलं इंटिग्रेशन घेतलं आणि मग इंटिग्रेशन घेतल्यानंतर इंटिग्रेशन कसं घेतलं n0 to n of t dn by dt आहे तसं is equal to n0 to n of t minus lambda n of t नंतर आपण काय केलं इथं n आहे इथं पण n आहे n n च्या टर्म काय करायच्या एका बाजूला करायच्या आणि मग हा dt असा करायचा मग हे n of t इथं घेतलं आणि dt इकडे ठेवलं आणि हे मायनस लॅम्बडा काय करले बाहेर काढले त्यामुळे n0 to n of t dn upon n of t is equal to minus lambda n0 to n of t dt मग इंटिग्रेशन आपण फॉर्म्युला कन्सिडर केला dx upon x इंटिग्रेशन ओव्हर dx upon x काय असते log x तसंच dn upon n of t log of n of t is equal to minus lambda आहे तसं इंटिग्रेशन ओव्हर dt t आणि इंटिग्रेशन कॉन्स्टंट काय असेल c असेल तर अशा कंडिशन आपण काय कन्सिडर केल्या वेर c इज काय असेल कॉन्स्टंट ला आपण इक्वेशन नंबर 2 म्हणून c हा काय कॉन्स्टंट आहे आता याच्यामध्ये आपण इनिशियल कंडिशन पुट करू जे आपण इंटिग्रेशनच्या कंडिशन कन्सिडर केला पुट t is equal to 0 काय करायचं पुट t is equal to 0 and दूसरी कंडिशन n of t is equal to n naught काय करणार आपण n of t is equal to n naught n of t is equal to n naught बघा तर दोन कंडिशन्स आपण याच्यामध्ये पुट केल्यात पहिली कंडिशन आहे पुट t is equal to 0 आणि n of t is equal to n naught तर याच्या व्हॅल्यू आहेत त्या इक्वेशन मध्ये पुट करायच्या मग काय होईल इक्वेशन बघा log of n of t is equal to t ची व्हॅल्यू 0 आहे त्यामुळे 0 होईल प्लस c as it is म्हणजे तुम्हाला काय मिळेल c is equal to log आता जिथे n of t आहे तिथे आपण काय पुट करणार आहे n naught पुट करणार आहे बघा जिथे n of t आहे तिथे आपण काय पुट करतोय n naught आपण इथे काय पुट करूया n naught is equal to 0 plus c म्हणजे c is equal to तुम्हाला काय मिळणार log of n naught बरोबर आता ही जी व्हॅल्यू आहे ही c ची व्हॅल्यू आपण काय करूया परत इक्वेशन 2 मध्ये म्हणजे काय करूया आपण फ्रॉम इक्वेशन 2 तुम्हाला काय मिळेल बघा तर काय मिळतंय log of n of t is equal to minus lambda t as it is c च्या ठिकाणी काय पुट करायचं log of n naught प्लस log of n naught बरोबर आहे का बघा काय केलं बघा परत सांगतो हे इक्वेशन तुम्हाला मिळालं त्यानंतर आपण इनिशियल कंडिशन घेतल्या t is equal to 0 आणि n of t is equal to n naught मग तुम्ही काय करायचं की इक्वेशन नंबर 2 जे आहे त्याच्यामध्ये हे व्हॅल्यू पुट करायची मग n of t च्या ठिकाणी n naught log of n naught बरोबर is equal to t च्या ठिकाणी 0 0 into minus lambda 0 plus c आहे तसं मग तुम्हाला c ची व्हॅल्यू काय मिळेल log of n naught आणि ही व्हॅल्यू परत इक्वेशन 2 मध्ये पुट करायची मग तुम्हाला हे इक्वेशन मिळेल log of n of t is equal to minus lambda t as it is plus c च्या ठिकाणी काय log of n naught म्हणजे आपले इक्वेशन नंबर 3 काय म्हणतात आपण त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणतात आता इथपर्यंत आपण कॅल्क्युलेशन केला आता हे जे असेल ते log टू द बेस e असणार आहे बरोबर का log टू द बेस e असेल log टू द बेस e आपण जे सगळे कन्सिडर केले आहे ते log टू द बेस e असेल तर या साइडचे जे log टू द बेस e into n naught आहे ते या साइडला घ्यायचं इकडे असं ते प्लस आहे इकडे इथे काय होईल मायनस होईल म्हणजे काय होणार log टू द बेस e n of t minus log to the base e n naught is equal to या साइडला काय आहे मायनस लॅम्बडा t आहे काय राहील मायनस लॅम्बडा t राहील मग तुम्हाला माहित आहे की लॉग मध्ये सबट्रॅक्शन म्हणजे काय असतं डिव्हायडेशन असतं
किंवा डिवायडेशन म्हणजे काय असतं सबट्रॅक्शन. जर लॉग मध्ये डिवायडेशन हे सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन हे आपण काय करू शकतोय डिवायडेशन करू शकतोय आणि तेच आपण इथे करणार आहे. log टू द बेस e काय असेल n of t divided by n naught is equal to minus lambda t. आणि मग आता आपण काय करतोय की दोन्ही बाजूला एक्सपोनेन्शियल टर्म घ्यायची. टेकिंग एक्सपोनेन्शियल टर्म ऑन बोथ साइड. दोन्ही बाजूला आपण काय घेतोय एक्सपोनेन्शियल टर्म घेतोय आणि आपल्याला माहित आहे की लॉगॅरिथमिक टर्म आणि एक्सपोनेन्शियल टर्म एकमेकांना कशा आहेत अपोजिट आहेत. त्यामुळे या साइडचा लॉग कॅन्सल होईल. एक्सपोनेन्शियल टर्म घेतल्यामुळे या साइडचा लॉग काय होईल कॅन्सल होईल आणि इथे काय राहील n of t divided by n naught is equal to e raised to minus lambda. मग हे नॉट या साइडला घ्यायचं n naught is equal to n of t is equal to n naught into e raised to minus lambda t. आणि हेच तुमचं काय असेल प्रूफ असेल जे आपण इथे कन्सिडर केलं होतं. डेरिवेशन फॉर n of t is equal to n naught into e raised to minus lambda t. बघा तुम्हाला क्लिअर दिसतंय का बघा अतिशय सिंपल आहे हे जे आपण कन्सिडर केलेलं आहे ते अतिशय सिंपल आहे. मी तुम्हाला परत एकदा सगळं सांगतो बघा कसं असेल. फर्स्ट आपण काय म्हणलं रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन. आपण कशाला म्हणतोय रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन. द स्पॉन्टेनियस ब्रेकिंग ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड एज रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशन. and when these radioactive disintegrations happens constantly then these nuclei are break up into the fresh radioactive atoms. For example जर आपण युरेनियम 92-235 ला जर डिसइंटिग्रेट केलं तर तुम्हाला दुसऱ्या साइडला काय मिळेल थोरियम मिळेल आणि प्लस काही एनर्जी मेगा इलेक्ट्रॉन होलच्या फॉर्म मध्ये काय करेल बाहेर पडेल. तसंच इथं आहे. त्यानंतर आपण दुसरं म्हणलं लॉ ऑफ रेडिओएक्टिव्ह डिके. काय म्हणू शकतो लॉ ऑफ रेडिओएक्टिव्ह डिके मध्ये द नंबर ऑफ न्यूक्लिआय अंडरगोइंग ए डिके पर इन टाइम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ अनचेंज्ड न्यूक्लिआय रिमेन्स प्रेझेंट ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम t. म्हणजे काय याच्यामध्ये n ऑफ t म्हणजे काय टोटल नंबर ऑफ न्यूक्लिआय प्रेझेंट असलेल्या. dn ऑफ dt म्हणजे काय dn म्हणजे काय तर नंबर ऑफ न्यूक्लिआय चेंज झालेल्या किंवा डिसइंटिग्रेट झालेल्या dt या टाइम. त्याच्यानंतर आपण मग हा लॉ प्रूव्ह करायचा आहे n of t is equal to n naught into e raised to minus lambda t. मग याच्यामध्ये आपण काय म्हणलं n of t म्हणजे काय टोटल नंबर ऑफ न्यूक्लिआय प्रेझेंट ॲट एनी टाइम t. त्यानंतर dn म्हणजे काय नंबर ऑफ न्यूक्लिआय अंडरगोइंग ए डीके इन टाइम dt. मग लॉ तुम्हाला माहिती आहे dn upon dt is equal to minus lambda n of t. इक्वेशन नंबर 1 म्हणलं. मग याच्या दोन्ही साइडला आपण लिमिट n नॉट टू n of t न इंटिग्रेशन घेतलं आणि मग तुम्हाला मिळालं इंटिग्रेशन ओव्हर n नॉट टू n of t dn upon dt is equal to इंटिग्रेशन n नॉट टू n of t minus lambda n of t. परंतु याच्यामध्ये ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण एका बाजूला घ्यायला पाहिजे. ज्या n च्या टर्म्स आहेत त्या एका बाजूला घेऊया आणि मग या स्टेपमध्ये तिकडली n of t टर्म आपण इकडे घेतली. मग काय झालं dn upon n of t is equal to तो मायनस लॅम्बडा बाहेर गेला कॉन्स्टंट आहे मायनस लॅम्बडा आतमध्ये इकडे dt तिकडे गेला मग काय राहिलं dt. मग याचे इंटिग्रेशन काय log to the base e n of t कारण dx upon x काय असते log to the base e x असते बरोबर. is equal to minus lambda n असतं इंटिग्रेशन ऑफ dt t प्लस c म्हणजे काय असेल इंटिग्रेशन कॉन्स्टंट असेल. याच्यानंतर आपण काय केलं इनिशियल कंडिशन्स पुट केल्या. पुट t is equal to 0 and n of t is equal to n naught. जे टाइम t 0 असताना नंबर ऑफ न्यूक्लिआय किती असणार आहे n naught असणार आहे इनिशियल पोझिशनला आणि फायनल पोझिशनला मग हे असं असते t एवढ्या टाइमला n of t एवढ्या न्यूक्लिआय असते. त्यामुळे या इक्वेशन मध्ये आपण n of t च्या बद्दल n naught पुट केलं t बद्दल 0 मग तुम्हाला इक्वेशन मिळालं c is equal to log to the base e n naught. आणि मग याची व्हॅल्यू परत या इक्वेशन मध्ये पुट केली मग तुम्हाला हे इक्वेशन मिळालं log to the base e n of t is equal to minus lambda t plus log to the base e n naught. मग ही टर्म इकडे घ्यायची
इकडे असणार प्लस आहे इकडे जर काय होईल मायनस होईल log to the base e n of t minus log to the base e n naught is equal to minus lambda t. मग तुम्हाला माहित आहे जर डिव्हायडेशन असेल तर सबट्रॅक्शन होत आहे, मल्टिप्लिकेशन असेल तर ऍडिशन होत आहे. मग ऍडिशन असेल तर मल्टिप्लिकेशन होऊ शकतं आणि सबट्रॅक्शन असेल तर डिव्हायडेशन होऊ शकतं. त्यामुळे इथं सबट्रॅक्शन आहे ते आपण डिव्हायडेशनला घेतलं इज इक्वल टू मायनस लॅम्बडा टी आहे आणि मग दोन्ही साइडला एक्सपोनेन्शियल टर्म घ्यायची आणि एक्सपोनेन्शियल टर्म आणि लॉगॅरिथम टर्म एकमेकांना कशा आहेत अपोजिट आहेत. त्यामुळे इकडे लॉग त्या एक्सपोनेन्शियल टर्मला कॅन्सल आउट होईल आणि इथं काय राहील फक्त n of t divided by n naught is equal to e raised to minus lambda t. आणि मग n of या साइडला घ्यायचं आणि हेच तुमचं काय असेल रिक्वायर्ड एक्सप्रेशन असेल. जे डेरिव्हेशन आपण कन्सिडर केलं होतं ते काय असणार आहे डेरिव्हेशन असेल. तर मला वाटतंय हे तुम्हाला समजलं असेल म्हणजे अतिशय सिंपल आहे हे जे आपण कन्सिडर केलेलं आहे ते काय आहे अतिशय सिंपल आहे बरोबर. आता हे आपण थोडं वेळ घालवतोय आपल्याला पुढची टर्म बघायची आहे याच्यामध्येच मला वाटतं तुम्हाला हे समजलं आहे परफेक्ट आपण पूर्ण तुम्हाला सांगितलं आहे. परंतु द रेट ऑफ डीके जो डीकेचा रेट आहे द रेट ऑफ डीके पर गेट टाइम याला आपण काय म्हणतोय ऍक्टिव्हिटी म्हणतोय. द रेट ऑफ डीके पर गेट टाइम म्हणजेच काय मायनस dn of t upon dt is equal to a of t. या फॅक्टरला आपण काय म्हणतोय ऍक्टिव्हिटी. the number of decays per bit time is called as activity. तर आपण काय म्हणलं ऍक्टिव्हिटी केलं बघा मायनस dn of t upon dt किंवा याला आपण काय म्हणू शकतोय ओन्ली dn upon dt is equal to काय म्हणू शकताय a of t. a of t म्हणजे काय असेल ऍक्टिव्हिटी असेल. त्याला काय म्हणतो आपण ऍक्टिव्हिटी बरोबर का मायनस dn upon dt is equal to काय म्हणू शकतो आपण ऍक्टिव्हिटी म्हणू शकतो. परंतु तुम्हाला माहिती आहे काय माहिती तुम्हाला dn upon dt is equal to lambda into n of t आपण बघितलंय बघा त्या क्वेश्चन मध्ये बरोबर का. म्हणजेच काय तर मायनस dn upon dt is equal to lambda into n of t बरोबर का. म्हणजेच आपण सिंपल मध्ये काय लिहू शकतोय is equal to काय लिहू शकतोय lambda n naught into e raised to minus lambda t बरोबर आहे का. आता हे कसं घ्यायचं a of t is equal बघा तर स्टार्टिंग आपण काय म्हणतोय मायनस dn upon dt is equal to a of t the number of decays per time is called as activity. मग मायनस dn upon dt is equal to a of t घेऊ शकतो. परंतु जे डेरिव्हेशन आपल्याला आहे ते काय आहे मायनस dn upon dt is equal to lambda n of t. परंतु n of t ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे n of t ची व्हॅल्यू काय आहे n naught into e raised to minus lambda t इथं पुट केली त्यामुळे तुम्हाला ही टर्म मिळाली. परंतु या टर्मला काय म्हणतो आपण ऍक्टिव्हिटी. त्यामुळे a of t is equal to तुम्हाला काय मिळू शकतं lambda n naught into e raised to minus lambda t बरोबर. समजा पुट t is equal to 0 जर t is equal to 0 पुट केलं तर काय होईल a naught is equal to lambda n naught म्हणजे इथं 0 होईल ही वरची टर्म काय होईल 0 होईल म्हणजे t is equal to 0 ना त्यामुळे होल टर्म काय होईल 0 होईल is equal to काय आहे lambda into n naught आणि परत जिथं lambda into n naught आहे तिथं ही टर्म काय करायची पुट करायची म्हणजे हे इक्वेशन तुम्हाला कसं मिळेल मायनस dn upon dt is equal to a of t is equal to याच्याबद्दल a naught करू शकतो आपण याच्याबद्दल काय करू शकतोय a naught into e raised to minus lambda. अशा प्रकारे आपण हे रिलेशन करू शकतो बरोबर का. तर बघा रिलेशन काय आहे मायनस dn of t upon dt म्हणजे काय तर ऍक्टिव्हिटी म्हणतो आपण नंबर ऑफ डिकेज पर टाइम इज कॉल्ड एज ऍक्टिव्हिटी किंवा मायनस dn upon dt इज इक्वल टू आपण ऍक्टिव्हिटी म्हणू शकतोय. परंतु इक्वेशन तुम्हाला माहित आहे मायनस dn upon dt इज इक्वल टू lambda n of t. परंतु n of t ची व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे काय आहे n naught into e raised to minus lambda t. इथं आपण पुट केली बरोबर
म्हणजेच काय तर a ऑफ t म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता लॅम्बडा n नॉट e रेस टू मायनस लॅम्बडा t. परंतु जर इनिशियलला कन्सिडर केलं तर t इज इक्वल टू काय असेल 0 असेल. मग इक्वेशन कसं होईल हे 0 झालं ना t 0 म्हणजे ही होल टर्म 0 झाली म्हणजेच काय e रेस टू मायनस 0 म्हणजे 1 e रेस टू समथिंग असेल तर आपण 1च कन्सिडर करतोय म्हणून 1 राहिलं म्हणजे राहिलं काय फक्त लॅम्बडा n नॉट म्हणजे a नॉट इज इक्वल टू लॅम्बडा n नॉट. मग लॅम्बडा n नॉट च्या ठिकाणी आपण a नॉट करू शकतोय. मग याच्यामध्ये जिथे लॅम्बडा n नॉट आहे तर आपण a नॉट केलं आणि मग तुम्हाला इक्वेशन मिळालं मायनस dn अपॉन dt is equal to a of t is equal to a naught into e raised to minus lambda t. म्हणजे सिंपल रिलेशन काय तुम्हाला सांगायचं आहे मला तर a of t is equal to मला काय घेता येते a naught into e raised to minus lambda t घेता येते कारण आपल्याला हे प्रॉब्लेम साठी यूज करायचं असणार आहे. आपण कशासाठी यूज करणार आहे त्याचं प्रॉब्लेम साठी यूज करणार आहे बरोबर का. तर अशा प्रकारे हे डेरिव्हेशन आपण काय केलं आहे प्रूव्ह केलं आहे. तर याच्यामध्ये जी ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी आपण कशामध्ये म्हणजे करतोय तर त्याला युनिट आहे बॅकवेरल म्हणून. बॅकवेरल नावाचा जो सायंटिस्ट आहे त्याने ते मेथड केलं म्हणून याचे एसआय युनिट काय असेल बॅकवेरल बीक्यू. एसआय युनिट ऑफ ऍक्टिव्हिटी इज बीक्यू बरोबर का. बघा एसआय युनिट ऑफ ऍक्टिव्हिटीज काय असेल बॅकवेरल त्याला म्हणतो आपण काय बीक्यू आणि 1 बीक्यू इज काय असेल 1 BQ is equal to 1 decay per second. 1 BQ is equal to काय असेल 1 decay per second. जर दुसरं जे युनिट आहे त्याला म्हणतो आपण क्युरी. काय म्हणतोय क्युरी. दुसरं जे युनिट आहे हे पहिले युनिट झालं ऍक्टिव्हिटी दुसरं युनिट काय असेल क्युरी असेल. काय असेल क्युरी आणि 1 क्युरी म्हणजे किती असेल 1 क्युरी is equal to 3.7 into 10 raised to 8 बॅकवेरल असेल. बघा 3.7 into 10 raised to 10 बॅकवेरल पर सेकंड. काय असणार आहे बॅकवेरल पर सेकंड असेल किंवा डिकेज पर सेकंड त्याला आपण म्हणतोय डिकेज पर सेकंड. डिकेज पर सेकंड असेल 1 is equal to डिकेज पर सेकंड आहे. तर अशा प्रकारे आपण हे थोडक्यात एक्सप्लेनेशन भेटलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे हाफ लाईफ पिरियड. त्यानंतर हाफ लाईफ पिरियड ऑफ रेडिओएक्टिव्हिटी. बघा काय असेल म्हणजे अतिशय सिंपल इक्वेशन आहे हाफ लाईफ पिरियड ऑफ रेडिओएक्टिव्हिटी डिकेचं. जर आपण कन्सिडर करायला गेलो हाफ लाईफ पिरियड ऑफ रेडिओएक्टिव्ह डिके तर खूप सिंपल आहे. बघा हाफ लाईफ पिरियड हाफ लाईफ पिरियड of radioactivity of radioactivity त्याला आपण म्हणतोय T1 हाफ. काय म्हणतो आपण कोणसामध्ये T1 हाफ आणि हे आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. बघा जर T या टाइम मध्ये टोटल टाइम T जर आपण कन्सिडर केला T या टाइम मध्ये जर फुल सबस्टन्स डिसइंटिग्रेट होत असेल तर हाफ टाइम मध्ये काय होतोय T1 हाफ मध्ये हाफ सबस्टन्स काय होतोय डिसइंटिग्रेट होतोय बरोबर का. हाफ लाईफ पिरियड ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स इज डिफाइंड एज द टाइम इन व्हिच द हाफ सबस्टन्स इज डिसइंटिग्रेट. कशाला म्हणायचं हाफ लाईफ टाइम किंवा हाफ लाईफ टाइम पिरियड कशाला म्हणायचं हाफ लाईफ टाइम पिरियड ऑफ रेडिओएक्टिव्ह सबस्टन्स इज डिफाइंड एज द टाइम इन व्हिच हाफ सबस्टन्स इज डिसइंटिग्रेट. म्हणजे हाफ सबस्टन्स डिसइंटिग्रेट होण्यासाठी जो टाइम लागेल त्या टाइमला काय म्हणायचं हाफ लाईफ पिरियड ऑफ रेडिओएक्टिव्ह डिके म्हणायचं. मग एक्सप्रेशन आपल्याला करायचं आहे. एक्सप्रेशन काढताना तुम्हाला काय माहित आहे एक्सप्रेशन काढताना n of t is equal to काय असणार आहे n of t is equal to lambda n naught e raised to minus lambda t. हे गोष्ट तुम्हाला माहित आहे काय n naught सॉरी n of t is equal to lambda n of t is equal to n naught into e raised to minus lambda t बरोबर. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हाफ लाईफ पिरियड करायचा आहे. मग हाफ लाईफ पिरियड जर करायचं असेल तर जी n of t आहे ते n of t बद्दल सगळे घ्यायचे आपल्याला काय वेळ थोडे पाहिजे n naught by 2 कन्सिडर करायचं आणि जो टाइम t आहे
या टी बद्दल आपण काय कन्सिडर करतोय T1 कारण आपल्याला फक्त हाफ सबस्टन्स काय करायचा आहे डिसइंटिग्रेट करायचा आहे बरोबर मग यानंतर बघा काय होईल तर या व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुट करायच्या मग काय मिळेल तुम्हाला n ऑफ t बद्दल n नॉट बाय 2 n नॉट बाय 2 इज इक्वल टू n नॉट इनटू e रेज टू मायनस लॅम्बडा t1 हाफ काय असेल t1 हाफ मग हे n नॉट काय होईल कॅन्सल आउट होईल मग उरेल काय फक्त या साईडला 1 बाय 2 आणि त्या साईडला काय असेल e रेज टू मायनस लॅम्बडा t1 हाफ तर मी काय करतो हे जे e रेज टू मायनस लॅम्बडा t1 हाफ आहे त्याला खाली घेतो म्हणजे काय होईल 1/2 इज इक्वल टू 1 e रेज टू लॅम्बडा t1 हाफ म्हणजे निगेटिव्ह असेल फक्त काय होईल पॉझिटिव्ह होईल मग काय होईल ते क्रॉस मल्टिप्लाय करूया e रेज टू लॅम्बडा t1 हाफ इज इक्वल टू द 2 मग दोन्ही बाजूला आपण लॉगॅरिथमिक टर्म घेऊया मग काय होईल या साईडला लॉग ची टर्म येईल मग या साईडला काय होणार आहे एक्सपोनेन्शियल टर्म आहे आणि तुम्हाला माहिती आहे की एक्सपोनेन्शियल टर्म आणि लॉगॅरिथमिक टर्म काय होते कॅन्सल आउट होते त्यामुळे इथे काय आहे फक्त लॅम्बडा t1 हाफ इज इक्वल टू लॉग टू द बेस e2 आणि मग लॅम्बडा t1 हाफ इज इक्वल टू h व्हॅल्यू असते 0.693 आणि मग तुम्हाला मिळेल t1 हाफ is equal to 0.693 divided by lambda आणि हे तुमचं काय असेल हाफ लाईफ रेटचं इक्वेशन असेल बरोबर का हे तुमचं काय असेल हाफ लाईफ ऑफ रिफ्रॅक्टिव्ह मॉलिक्युल म्हणजे अगदी सिंपल आहे 2 मार्क्सला हा क्वेश्चन विचारतो बऱ्याच वेळी तर तुम्ही हा क्वेश्चन काय करायचा आहे करायचा आहे म्हणजे अतिशय सिंपल आहे काय केलंय तर जे इक्वेशन आपल्याकडे होतं ते इक्वेशन कन्सिडर केलं आपल्याला फुल सबस्टन्स हा म्हणजे फुल सबस्टन्स डिसइंटिग्रेट करायचा नाही हाफ सबस्टन्स काय करायचा आहे डिसइंटिग्रेट करायचा आहे म्हणून आपण काय कन्सिडर केला कंडिशन ही हाफ कन्सिडर केला कंडिशन पुट केला जे आपल्याला करता आलं ते आपण सगळं केलं आणि जे राहिलं आहे ते तुम्हाला काय करताय फळ्यावरती दिसतंय अतिशय म्हणजे सिंपल आहे तुम्ही बघू शकता बरोबर का हे तुमचं काय असेल रिक्वायर्ड एक्सप्रेशन असेल हाफ लाईफ रेट ऑफ रेडिओएक्टिव्ह डिकेचं बघा हे व्यवस्थित तुम्हाला जमायला पाहिजे आणि याच्यानंतर यातला जो लास्ट पॉइंट आहे बघा म्हणजे याच्याशी रिलेटेड आहे रिलेशन बिटवीन हाफ लाईफ रेट अँड अवरेज लाईफ ऑफ रेडिओएक्टिव्ह स्पीसीज हा एक पॉइंट आहे अवरेज लाईफ of radioactive species average life of radioactive species तर हे आपल्याला काय करायचं आहे बघायचं आहे average life of radioactive species तर याच्यामध्ये काय होतंय the number of nuclei decaying between time and t plus dt म्हणजे बघा की ज्या नंबर ऑफ न्यूक्लिया आहेत नंबर ऑफ बघा number of nuclei decaying between time t and t plus dt एवढ्या टाइम मध्ये टाइम t and t plus dt एवढ्या टाइम मध्ये किती न्यूक्लियाई डिसइंटिग्रेट होतात तर किती होतात बघा लॅम्बडा n नॉट e raised to minus lambda t into dt एवढ्या न्यूक्लियाई काय होतात डिसइंटिग्रेट होतात म्हणजे जेव्हा न्यूक्लियाई डीके व्हायला लागतात म्हणजे दुसऱ्या फ्रेश न्यूक्लियाई मध्ये कन्वर्ट व्हायला लागतात तर त्यावेळी आपण एक टाइम स्लॉट कन्सिडर केला आणि हा टाइम स्लॉट काय होता इनिशियल t होता आणि ऍडिशन झाला t plus dt या दोन टाइमच्या मध्ये जेव्हा आपण मेजरमेंट केलं त्या न्यूक्लियाईचं तर आपलं इक्वेशन काय मिळालं लॅम्बडा n नॉट e raised to minus lambda t into dt असेल आणि मग जर लाईफ टाइम ऑफ द न्यूक्लियाय इज टी असेल तर त्यावेळी एव्हरेज लाईफ काढताना आपण एव्हरेज लाईफ कन्सिडर करतो ऑफ एनी न्यूक्लियस एव्हरेज लाईफ ऑफ एनी न्यूक्लियस इज डिनोटेड बाय लेटर टो अँड इन फॉर्म्युलाच्या फॉर्म मध्ये आपण त्याला कसं म्हणतो बघा इंटिग्रेशन ओव्हर 0 टू बघा इंटिग्रेशन ओव्हर 0 टू इन्फिनिटी आपण कन्सिडर करतो आहे
1 upon n नॉट इंटू इंटिग्रेशन वर 0 टू इन्फिनिटी. आता हे जे एक्सप्रेशन आहे हे डायरेक्ट कन्सिडर केलं आहे, बरोबर का? तर मी व्हॅल्यू पुट करायची लॅम्बडा n नॉट e रेस टू मायनस लॅम्बडा t इंटू dt. याच्यामध्ये टो जो आहे या टोला म्हणतो आपण ॲव्हरेज लाईफ ऑफ स्पेसिस. आणि मग ज्यावेळी याला आपण काय करतोय सॉल्व करतोय, पूर्णपणे आपल्याला काय करतोय सॉल्व करतोय. तर याच्यामध्ये एक गोष्ट राहिली आहे म्हणजे बघा की आपण जे कन्सिडर केलं आहे ते t या टाइम साठी कन्सिडर केलं आहे. म्हणजे इथे काय असायला पाहिजे लॅम्बडा n नॉट t असायला पाहिजे, लॅम्बडा n नॉट t असायला पाहिजे, बरोबर. मग हे ज्यावेळेला आपण सगळं सॉल्व करतोय, सॉल्व केल्यानंतर आपण इक्वेशन मिळतंय आणि त्या इक्वेशनची व्हॅल्यू असेल फक्त 1 अपॉन लॅम्बडा. तो इज इक्वल टू काय असेल 1 अपॉन लॅम्बडा. आता हे इंटिग्रेशनचा खूप डिफिकल्ट इंटिग्रेशन आहे. हे डिफिकल्ट इंटिग्रेशन सॉल्व करून त्याची फायनल व्हॅल्यू काय असेल तो इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा असेल. तर हे आहे ॲव्हरेज लाईफ. परंतु तुम्हाला माहित आहे ज्याला म्हणतो आपण इक्वेशन नंबर 1 पण हाफ लाईफ काय आहे t1 हाफ इज इक्वल टू 0.693 डिवाइड बाय लॅम्बडा आहे, बरोबर का? हाफ लाईफ काय आहे 0.693 डिवाइड बाय लॅम्बडा. मग हे इक्वेशन आपण काय करूया जरा मॉडिफाय करूया. लॅम्बडा इज इक्वल काय असतं 1 अपॉन t, बरोबर का? किंवा हे आहे 0. बघा ॲव्हरेज लाईफ काय आहे तो इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. इक्वेशन नंबर 1 याला जर लॅम्बडा म्हणून घेऊया म्हणजे काय आहे लॅम्बडा इज इक्वल टू 0.693 किंवा तुम्ही असंही करू शकता टो आणि ती कंपेअर करायचं. आता हे टो म्हणजे काय ॲव्हरेज लाईफ, t1 हाफ म्हणजे काय, t1 हाफ म्हणजे काय असेल तर आपण काय म्हणलं हाफ लाईफ पिरियड ऑफ रेडिओएक्टिव्ह मटेरियल. तर ही दोन्ही इक्वेशन आपण कन्सिडर केले. तर यासाठी आपण लॅम्बडा घेऊन चालतोय परंतु सिंपल आहे. इथे जर आपण माझ्यासारखं थोडं चेंज करूया लॅम्बडा इज इक्वल काय असेल 1 अपॉन टो. लॅम्बडा इज इक्वल काय असेल 1 अपॉन टो. आणि मग लॅम्बडाची व्हॅल्यू आपण याच्यामध्ये पुट करूया t1 हाफ इज इक्वल टू 0.693 डिवाइडेड बाय 1 अपॉन टो. मग तुम्हाला माहित आहे डिव्हायडेशन काय असतं मल्टिप्लिकेशन आणि मग यांच्यामध्ये फायनल रिलेशन असेल t1 हाफ इज इक्वल टू 0.693 into 2. तर हे दोघांचं रिलेशन असं आहे ॲव्हरेज लाईफ ऑफ द मटेरियल और सबस्टन्स अँड t1 हाफ आर रिलेटेड टू ईच अदर बाय यूजिंग दिस फॉर्म्युला. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो याचं रिलेशन लिहू शकतो. पहिल्यांदा बघा तिच्या नंबर ऑफ निकले डीके होतात कुठल्या टाइम मध्ये t आणि t प्लस dt मध्ये ह्या किती आहेत लॅम्बडा n नॉट t इंटू e रेस टू मायनस लॅम्बडा t dt आहे. याचे इंटिग्रेशन घेतलं आपण टो इज इक्वल टू टो म्हणजे काय तर ॲव्हरेज लाईफ टाइम आहे त्या न्यूक्लियसचा. टो इज इक्वल टू 1 अपॉन n नॉट. हे डायरेक्ट एक्सप्रेशन घेतलं लक्षात ठेवा. इंटिग्रेशन वर 0 टू इन्फिनिटी लॅम्बडा n नॉट t e रेस टू मायनस लॅम्बडा t इंटू dt. आणि मग हे सॉल्व केलं आपण. आफ्टर सॉल्विंग वी गेट तर खूप डिफिकल्ट इंटिग्रेशन आहे आणि ते सॉल्व केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू काय मिळते टो इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. त्याची रिअरेंजमेंट करून घेतली लॅम्बडा इज इक्वल टू 1 अपॉन टो आणि मग ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली कारण t1 आपल्याला माहिती आहे किती 0.69 डिवाइड बाय लॅम्बडा. पण t1 इज इक्वल टू 0.69 डिवाइड बाय 1 ऑफ t. तर इथे लॅम्बडाची व्हॅल्यू इथे पुट करायची आणि डिव्हायडेड बाय डिव्हायडेशन आहे आवृत्ती काय होईल मल्टिप्लाय होईल आणि मग तुम्हाला मिळेल t1 इज इक्वल टू 0.693 into टो. हे त्यांच्यामध्ये काय असेल रिलेशन असेल. तर बघा आज हा चॅप्टर इथे संपलेला आहे. म्हणजे जे रिड्युसिंग पॉइंट आहेत ते रिड्युसिंग पॉइंट सोडून हा चॅप्टर इथे संपलेला आहे, बरोबर का? मग याच्यानंतर आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे आहेत आणि एक्झाम्पल घेताना सुद्धा जे पॉइंट आपण बघितले आहेत त्या पॉइंटवरचं आपण काय करतोय एक्झाम्पल घेतोय. जे रिड्युस्ड पॉइंट आहेत ते आपण त्याच्यावरचे एक्झाम्पल घेत नाही. परंतु ज्यावेळी सीईटीचे आपण लेक्चर्स बघू त्यावेळी मात्र जो पोर्शन आपला रिड्यूस केलेला आहे तो आपण परत बघणार आहे आणि त्याचे एक्झाम्पल परत आपण काय करणार आहे सॉल्व्ह करून घेणार आहे. मग असं होणार नाही की जो रिड्यूस सिलेबस आहे तर सीईटीचं काय तर काही प्रॉब्लेम येणार नाही. ज्यावेळी आपण सीईटीचे लेक्चर बघू त्यावेळी जो रिड्यूस झालेला पॉइंट्स आहेत
याच्यावरचे एक्झाम्पल्स आहेत ते आपण काय करतोय बघतोय. तर उद्याच्या लेक्चरला तुम्ही काय करायचं आहे, म्हणजे पुढचं लेक्चर असेल त्याला तर समोर पुस्तक ठेवून घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला पुस्तकातला एक्झाम्पल नंबर सांगतो आणि तो आपण काय करूया फळ्यावरती सॉल्व्ह करूया. तर सर्वांजवळ पुस्तक असणं गरजेचं आहे किंवा एक्झाम्पल नंबर तुम्ही काउंट करून ठेवायचा आहे. तर याच्यामध्ये एक्झाम्पल कुठले असतील तर एक्झाम्पल नंबर 6 असेल, एक्झाम्पल नंबर 11 असेल, एक्झाम्पल नंबर 17, 18, 19, 20, 21, 22 असे 7-8 एक्झाम्पल्स आहेत ते आपण काय करणार आहे पुढच्या लेक्चरला सॉल्व्ह करणार आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला बोर्डात जेवढे दिलेले पॉईंट होते ते सगळे संपलेले आहेत. फक्त आता आपण काय करणार उद्यापासून एक्झाम्पल घेणार आहे. थँक्यू.